आता आम्ही माणगाव दत्त मंदिर मध्ये पोहोचलो। आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन मिळाले। तेथे आम्ही खूप फोटोशूट केले, व्हिडिओ पण काढले। तेथे जवळ फिरलो आणि तेथे असलेल्या दुकानांमध्ये व्हिजिट केली। इथे महाप्रसाद होता, पण आम्हाला पुढच्या मंदिरात जायचं होतं म्हणून आम्ही इथे दुपारपर्यंत थांबलो नाही आणि पुढच्या मंदिरात जायला निघालो। या ठिकाणी पूजेचं साहित्य, परफ्यूम आणि देवाची पुस्तकं होती। त्या ठिकाणी आम्ही खूप वस्तू खरेदी केल्या। आम्ही गावण्यामधील कृष्ण मंदिर मध्ये गेलो होतो। तिथे आम्ही छानपैकी दर्शन घेतले व तिथे आम्हाला फोटो काढायला मिळाले नाही, कारण तिथे मोबाईल आणणे अलाउड नव्हते। त्यामुळे आम्ही छानपैकी दर्शन घेऊन दुसऱ्या मंदिरकडे निघालो। त्यानंतर आम्ही गावण्यामधील स्वामी समर्थांच्या मठात गेलो। त्या मठात आम्ही छान असे दर्शन घेतले। त्यानंतर छान असे दर्शन घेतले व पुढे जायला निघालो। आता आम्ही संत राऊळ महाराजांच्या मठात आलो। त्यांचा मठ भव्य दिव्य आहे। त्यांचे दर्शन घेतले व आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आम्ही बाजूच्या मंदिरात गेलो। गेल्यानंतर आम्ही तिथं संत राऊळ महाराजांच्या गाड्या बघितल्या। त्यानंतर आम्ही त्यांच्या मठाच्या लगत असलेल्या श्री गुरुदेव दत्त यांच्या मंदिरात गेलो तिथे आणि दर्शन घेतले। त्यानंतर आम्ही तुम्ही या ठिकाणी गेला असाल त्यामुळे तुम्हाला येथील माहिती असेल। जर तुम्ही इथे गेला नसाल तर इथे जाऊन या, एकदम सुंदर असे मंदिर आहे आणि महाप्रसाद पण खूप छान असा मिळतो। आता आम्ही धामापूर इथे आहोत व तेथील भगवती देवी भगवती देवीचे दर्शन घेतले व मंदिराच्या लगतच असलेल्या एका तळ्यामध्ये गेलो। त्यामध्ये पाय भिजवले, व्हिडिओ शूटिंग केले व तिथे भरपूर मासे होते व त्या माशांना खाऊ घातले आणि खूप मजा वाटली। त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो। त्यानंतर आम्ही वेंगुर्ला येथे आलो। तुम्हाला माहीतच असेल, आय लव्ह वेंगुर्ला यामध्ये आपण गार्डन मध्ये आलो। त्या गार्डन मध्ये आल्यावर आम्ही खूप मजा केली। अर्धा पाऊण तास तिकडे खेळलो व त्यानंतर आम्ही दुसऱ्या स्पॉटकडे निघालो आणि हे वेंगुर्ला कॅम्प मध्ये आहे। त्यानंतर आम्ही वेंगुर्ल्यातीलच एका पुलावर आलो। त्या पुलाचे नाव झुलते पूल आहे। तुम्हाला तर माहीतच असेल, टेलिव्हिजनवर तुम्ही एकदा बघितलंच असेल। त्या पुलावर आम्ही फिरलो, खूप सारे डिशेस खाल्ल्या व त्यानंतर बीचवर गेलो। बीचवर गेल्यानंतर आम्ही खूप फिरलो व तिथे गर्दी होती व 7:30च्या दरम्यान आम्ही घरी जाण्यासाठी निघालो। आणि हे सर्व ठिकाणे सिंधुदुर्ग, कुडाळ इथे आहेत, तर तुम्ही नक्कीच इथे विजिट करा, तुम्हाला खूप छान वाटेल। धन्यवाद। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मठ आणि मंदिरांमध्ये तुम्ही दर्शन घ्यायला नक्कीच जावा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।